आज दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सुंदर कामगिरी केलेली आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या संघाचा चांगला आहे. ऋषभ तकदीर पहिला चेंडू थोडासा आउट ऑफ एन सर्च करण्याचा प्रयत्न. वन बॉल गटापणे मात्र चेंडू डीप कव्हर क्षेत्रामधून कलेक्ट केला जातो. आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातो. मिळते फक्त एक धाव. एक धावेने मात्र आता दीपेशाला मिळते स्ट्राईक. एक धावेने तकदीर आपला अकाउंट ओपन करतो. धावसंख्या बिन बाद 1. हॅलो चेंडूला सुंदरसा ड्राईव्हचा पटका आपण पाहिला होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातो. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूची जोपर्यंत फेक केली जातो एकदा एकदम संख्या धावसंख्या बिन बाद 2. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषभ या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू पुढे बीट झाला होता. फलंदाज निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या असलेली षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. ऋषभ मागच्या सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली होती. तो स्केल एक महत्वाच्या सामन्यामधून अंतिम सामन्यामधून पुन्हा एकदा ऋषभ नाणेफेक हरल्यानंतर एकविरा मांडगुळे संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. आता मात्र निश्चितच अतिशय खराब चेंडू आपण पाहतोय. आउट ऑफ स्टंप स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईची खून करतात. 1+1 असे एकंदरीत 2 धावा या ठिकाणी गृहीत धरल्या जातील. या 2 धावांनी संघ धावसंख्या 4 बिनबाद 4. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. ऋषभ याच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पंचांना क्रॉस करतोय. लॉंग रनअप स्ट्राईक रोटेट करतो दीपेश याच्या बॅटमध्ये आपण पाहतो चेंडू ऑन साईडला केलं जातं. थोडंसं चेंडूला मिसफील्ड होतंय मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. निश्चित मित्र आपण तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर नुकतीच चालू अशी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषकामधून कारवार संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली. अतिशय चांगली गोलंदाजी सूर्यकडे सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. संघाने टाकले विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. निश्चित प्लेट डाऊन फलंदाज बाद होती असं वाटलं होतं मात्र थोडंसं लक फॅक्टर नशीब चांगले असतील. चेंडू कुठे तर बॅटची आउटसाइड इज घेऊन त्यांच्या मागे निश्चित गेला होता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ऋषभ अतिशय प्रतिम चेंडूची फेक. एक लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर थोडासा निश्चित उचली घेतलेला चेंडू होता. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज तकदीर. तर पहिल्या षटकारामधून थोडासा बॅकफुट आपण पाहतोय. एकविरा मांडगुळे संघाला उत्तम कामगिरी एक सकारात्मक कामगिरी आपण पाहतोय साई स्पोर्ट खारबाळ संघाची. धावसंख्या 5. संत सुरुवात आहे. निगडी सुरुवात आहे. मला वाटतं या ठिकाणी आमच्या समोरच्या कक्षेत त्यामध्ये कोणाची बाईकची चावी आलेली आहे. ज्या कोणाची असेल आपण घेऊन जायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने थोडंसं बॅकवर्ड आपण पाहतोय. एकविरा मांडगुळे संघ दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. उमेश आणि उमेशाच्या पहिल्या चेंडूवर अतिशय गणाघातीचा बरं खराब चेंडू आपटेकर पद्धती चेंडू पाहिला होता. चेंडू जागून फोर्स केलं होतं. चेंडू वाडिश व्हाईट ऑफ लॉंग सीमारच्या बाहेर जाणार अतिशय नेतृत्व फटका दीपेशाच्या बॅट मधून येतोय. या साध्या विना आता मात्र थोडंसं कमबॅक करताना एकविरा मांडगुळे संघ आपण पाहतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 11.
खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. पुन्हा एकदा अतिशय खराब चेंडू, फुल लेनचा चेंडू दीपेशाच्या बॅट मधून निघतो. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या साने पुढे सकते, धावसंख्या होती ती 17. आज निचराच्या दिवसामध्ये दीपेशाची बॅट आपण पाहिली होती या अगोदरच्या सामन्यामधून, ज्यानं हाफ सेंचुरी दीपेशाच्या बॅटमधून आपण या अगोदरच्या सामन्यामधून 65 धावा पाहिल्या होत्या. 21 खेळली तोचा खेळाडू बॅक टू बॅक 2 षटकार आणतोय. उमेश अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज होतोय. बरं कॅच. या ठिकाणी मात्र आपल्या फॉलोअर चुनला अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. फटका फसतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल आपल्या फॉलोअर कलेक्ट करतो गोलंदाज आणि एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी दीपेश बाद होतोय. इकडे मानकुली संघाला लागलेला एक जबरदस्त धक्का आपण पाहतोय. दीपेश बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन विनीत येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता थोडासा गोलंदाज कुठेतरी कमबॅक करतो. महत्वाचा फलंदाज बाद केल्यानंतर थोडंसं मनोधैर्य निश्चितच वाढलं असेल तर गोलंदाज उमेश याचं. स्ट्राईक रोटेट करतोय तकदीर. तकदीरने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. सामन्यातील सामन्याचा पुरस्कारही पटकावला होता. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये तकदीरच्या माध्यमातून आपण पाहिली होती. आता मात्र निश्चितच दुरून मारण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अभंतर धावणे संघात धावसंख्या एकदम पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18. क्रमांक दुसरं उमेश याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडू प्रहार केला जातोय. चेंडू शॉर्ट मिडॉनला येतोय. मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय. वाईट ऑफ लॉंग सीमारेषेचं क्षेत्ररक्षण चेंडूला जोपर्यंत फील करतोय तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 20. 20 रन, लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड आउट प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. महत्वाचा फलंदाज आपण पाहिले दीपेश याला बाद होताना. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. पुन्हा एकदा चेंडूला सुंदर बाउंड्रीचा फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावांनी संघात धावसंख्या 21. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 4 षटकांचा निर्धारित सामना. नाणेफेक हरल्यानंतर एकविरा मानकुली संघ प्रथम फलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी न्यू बॅट्समन विनीत याला. वाड शॉट आउट ऑफ एन्सचा स्ट्रोक आपण पाहिला. विनीत त्याच्या बॅट मधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक फटका उमेशाच्या बॅट मध्ये आपण विनीत त्याच्या बॅट आपण मधून पाहिला. आणि या 6 धावांनी आता मानकुली संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवर.
तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते, वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं आणि गोलंदाज दुसरा सांभाळतो गोलंदाज नितेश. स्थायिक रोटेट करण्याची संधी येते तकदीर याला. दोन षटकांच्या समाप्त संख्या होती 27, एक बाद 27. नितेश चेंडूला ऑनसाइडला खेळलं जातं, चेंडू डीप मध्ये जातोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते, फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संघ धावसंख्या एक धावणी पुढे सकता. आता मात्र स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला अतिशय प्रतिम उत्कृष्ट षटकार विनीत येतोय. पण शॉट अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका विनीत याच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. आणि निश्चित थोडासा आपटेकर पद्धतीचा चेंडू दाखवून टप्प्याचा चेंडूचा वेट केला होता, चांगला सेट झाला होता, चेंडूला भिरकावून दिलं होतं वाईट ऑफ लॉंग ऑन सीमार्सच्या बाहेर. एक नेत्रदीपक षटकार विनीतीच्या बॅट म्हणून येतोय आणि या साधाविने आता मानकुळी संघ पोहोचतोय 34 या धावसंख्येवर. आता मात्र निश्चित थोडासा खराब चेंडू दिशांनी चेंडू स्पेअर मारा आपण पाहतो, पडल्यानंतर टन झाला होता. ऑफस्टमच्या बाहेरचा जाणारा चेंडू पंच बॅटची खून करतात. एकमंतर धावणे संघ धावसंख्या होती ती 35. षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावर आहे. चेंडूला सुंदर साऊंडरीचा फटका आपण पाहतोय. कार्पेटसाठी चेंडू जातो मिडॉनला, चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मिळते, फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एक धावांनी पुढे सकते, धावसंख्या होती 36. अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो, चेंडू मिड विकेटला जातो, चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त आणि फक्त एक धाव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नितेश. बॅक टू बॉलरचा निश्चित मारा आपण पाहिला होता, चांगलं क्षेत्ररक्षण बडीश लॉंगॉन लॉगॉपच्या चेंडूला कलेक्ट केलं जातं, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सगळे, धावसंख्या होती 38. आता स्ट्राईक रोटेट करतो तकदीर. नितेश चेंडूला सुंदरसा ऑपरेटचा फटका आपण पाहतो, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतोय, अतिशय चांगले क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त आणि फक्त एक धाव. षटक क्रमांक तिसरा समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 39. तीन षटकांच्या अंतिम धावसंख्या होती 39. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज सूरज. तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकविरा मानकुली संघ धावसंख्या ती 39. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. येणारे 7 चेंडू आणि बघूया 7 चेंडू मधून मानकुली संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. सूरज वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं.
आता मात्र थोडंसं अनिश्चित उचली केलेला चेंडू बॉन्स झाला. पंच वाईटची खून करतात. एक अवंतर धावणे संघ धावसंख्या निश्चित एक धावणे पुढे संघ धावसंख्या होते ती 40. सूरज पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. प्री टॅशल अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडू सुंदरसा अँड्रॉइडचा फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं निश्चित तंबल झालं होतं. क्षेत्ररक्षण मिळतील 2 धावा. या 2 धावणे संघ धावसंख्या 2 धावणे पुढे सगळे धावसंख्या होते ती 43. आज निश्चित आपण पाहिलं या 2 संघांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी साधलेली आहे. औषधी परफॉर्मन्स या दोन्ही संघाचा अतिशय उत्तम आहे. आणि बघूया कुठला संघ अंतिम फेरीमधून एक चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा चेंडू थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने धावसंख्या 44. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेर मारा आपण पाहतो. ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करतात. एक अवंतर धावणे पुन्हा एकदा धावसंख्या एक धावणे पुढे सरकते. वारंवार थोडशा अवंतर धावा आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट ब्लॉक होल चेंडू आपण निश्चित पाहिला होता. डिफेन्सिव्ह फटका पाहिला होता. विनीत याचा सन्मान केला होता चेंडूचा. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय तकदीर. तकदीर याच्याकडे चांगली आपली चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. सूरज अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. आणि निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण. या 2 धावणे संघ धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 38. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूला फ्लिक केलं होतं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एक धावने पुढे सकते धावसंख्या होते ती 47. चेंडूला शॉटन पुलचा फटका आपण पाहतोय. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक खाली प्रथम बॉल जज कॅच. विनीत याची खेळी मात्र संपुष्टात येते. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होते ती तर बघूया 50 धावा कशा प्रकारे पार केल्या जातात. अगेन्स्ट चांगली गोलंदाजी केली जाते. याचं धावतं वर्णन करतील आजच्या दिवसामधून. गेली 2 दिवस माझ्या समवेत या स्पर्धेमधून ज्यानं एक सुंदरसा रंग भरला. भिवंडी तालुक्याचा एक युवा समालोचक समीर पुढील सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी आपल्यासमोर सज्ज होतो. ओ टू समीर.
गीत आणि खऱ्या अर्थाने आगरी समाजाची पॉवर काय आहे ती 24 जूनला सर्वांनीच पाहिली, सर्व विश्वानी पाहिली. जाऊया मॅच कडे. आजच्या दिवसामधील ही शेवटची लढत. 50 धावसंख्येचं लक्ष्य. सलामीची जोडी करण आणि प्रणय. तर गोलंदाज वैभव लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायचा आहे. लाईन थोडीशी चुकीची. पंचकेतन मुकादम आम्हाला इथे कळवत असताना एक वाईड बॉल आलाय. अवंतर धाव इथनं मात्र खर्च केली आहे. श्री गणेशा इथे धावांचा होतोय साईस्पोर्ट खारबाव संघासाठी. यावेळी मात्र बॉल लिडिंग एज बॅटची वरची कडा घेऊन पॉइंट क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव जरूर मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव मिळते. चांगली लेंथ. निश्चितच कट टू कट ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. यात मात्र काही शंका नाही, कारण दोन्ही संघांना अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये दाखवला. हे शेवटचं सत्र आहे मित्रांनो. आजचा दुसरा दिवस देखील भरपूर चांगल्या प्रकारे संपन्न होताना या ठिकाणी दिसतोय. वैभव लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेचा बॉल अतिशय चांगला रायझिंग होत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल आलाय. खूप चांगला बाउन्स या ठिकाणी प्राप्त होतो वैभवला. यंगस्टर आहे. अंडर 19 क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत असतो, परंतु या मोठ्या स्टेज मध्ये देखील खूप चांगले क्रिकेट. परंतु प्रणय पाटीलला कुठपर्यंत तुम्ही शांत ठेवू शकता. यावेळी अगदी त्याच्या रडार मध्ये बॉल आला आणि त्या बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी हा षटकार. यावेळी देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कडा घेऊन बॉल यष्टांच्या मागे जातोय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या 9. अतिशय चांगला स्ट्रोक स्लॉकस्लिपच्या अंदाजामध्ये आपण पाहिला होता. निश्चितच खास त्या स्ट्रोक साठी जाणला देखील जातो प्रणय. वैभव लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळीचा बॉल थोडासा मुवमेंट होत बाहेर निघताना आपण पाहिला. अतिशय चांगला चेंडू. अगदी सोहेल तन्वीर ज्याप्रमाणे पाकिस्तानचा गोलंदाज ज्या आर्म्सने गोलंदाजी करतोय त्याच प्रकारे स्ट्रेट आर्मने हा चेंडू वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळी थोडासा आजच्या बाजूने वळवला. याही वेळीला खूप सुंदर चेंडू. फलंदाजाला जरूर लेंथ आणि लाईन समजत नाहीये. षटक समाप्त होते. पहिले भरपूर चांगला व्हेरिएशन या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वैभवच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 धावा. एक षटकार जरूर लागला तरी देखील 10 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. युनिटी ही सर्वात मोठी आणि स्ट्रॉंग स्ट्रेंथ असते. एकीचं बल काय असतं खरोखरच सर्वांनी पाहिलंच आहे. एकी संघामध्ये असणं देखील फार गरजेचं असतं, कारण टीम वर्क म्हणजे ड्रीम वर्क. सांघिक खेळ तुमची संपूर्ण स्वप्न पूर्ण करू शकतो. यावेळी गोलंदाज आलाय विनीत आणि आले विनीत वरती आक्रमण. हल्ला चढवलाय. करणच्या बॅट मध्ये निघालेला हा क्लासिकल षटकार. क्लास
फटका त्या ठिकाणी निश्चितच थोडस शांत क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत होतं, परंतु एक षटकार आता इथनं करणच्या बॅट मधनं आलाय. कुठेतरी वाटलं होतं की दडपणामध्ये जरूर जाईल, थोडीशी दुखापत देखील, कारण एक बाउन्सर बॉल त्याच्या अगदी हेल्मेट वरती जाऊन ब्रश झाला होता. परंतु तिथनं त्या दबावामध्ये न जाता त्या गोष्टी विसरून आता मात्र फ्युचर मध्ये काय करायचंय, येणाऱ्या मॅचच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते इथे आता करत असताना करण आपल्या संघासाठी. यावी सुरेख चेंडू, यावी मात्र अतिशय चांगली लेंथ स्ट्रेट लॉंग ऑफला येतोय. थोडीशी फंबलिंग झाली आहे, ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. आणि तुम्ही जर क्षेत्ररक्षणामध्ये अशा प्रकारच्या धावा जर लिकेज कराल तर मात्र तुम्हाला भरपूर कठीण जाणार आहे, कारण अगोदर तुमच्याकडे धावा थोड्याशा कमी आहेत वाचवण्यासाठी. विनीत पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट करणसाठी. यावेळी करणने पुन्हा एकदा अपरकटच्या अंदाजामध्ये फोर्सिंग स्ट्रोक खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत, झेल अतिशय चांगली स्वीकारली त्या ठिकाणी, जजमेंट खूप चांगलं आणि फलंदाज बाद झाले करण. अठरा धावा धावफलकावरती, 50चं टार्गेट. ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवलाय विनीतनं पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र त्या फलंदाजाला या ठिकाणी बाद केलाय. यावेळी मात्र अधिक वेग होता त्या बॉल मध्ये, यष्टीरक्षक आणि लॉंग स्टॉपचा क्षेत्ररक्षक तो बॉल अडवू शकला नाहीये. बॉल सरळ सीमेरेषेच्या बाहेर गेलाय. 1+4 मिळतील 5 धावा. तिने स्कोर कार्ड वरती धावा 23 धावा. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट प्रणय पाटील साठी. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॉल हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. जोपर्यंत डीप मधनं लॉंग स्टॉप वरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र वेळ होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24 वरती. चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी, म्हणजे दोन्ही बाजूने चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. आणि ज्यावेळी दोन्ही बाजूने चांगला संघर्ष असतो ना त्यावेळी एक चांगलं बॅटल निश्चित प्रेक्षकांना बघायला मजा येत असते. डान्सिंग अंपायर केतन मुकादम आज चांगले अंपायरिंग इथे करत असताना विनीतचा हा बॉल सुरत साठी. यावेळी सुरेख चेंडू, भन्नाट वेग होता त्या बॉल मध्ये पडल्यानंतर झपकन आजच्या बाजूने देखील वळतोय, व्हरायटी ते दाखवतोय. सूरज तसाही खूप चांगल्या टच मध्ये आहे, खूप चांगले मोठे मोठे षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत आज देखील. विनीतनं बॅटिंग करत असताना देखील खूप चांगले योगदान दिलं होतं, 15 धावांचं. एक विकेट सुद्धा मिळवलाय तो. इथं अजून एखादी जर विकेट जरूर मिळाली असती तर मात्र चांगल्या पोझिशन मध्ये येऊ शकला असता. तर देखील अजूनही 50-50 अवस्थेमध्ये सामना जरूर आहे, कारण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 झाली आहे आणि अजूनही उर्वरित 12 चेंडूंमध्ये 25 ची गरज आहे. म्हणजे 50-50 दोन्ही बाजूने अजूनही सामना आहे. तर मात्र या आता तिसऱ्या षटकामध्ये सामन्याचं जरूर समीकरण
12 चेंडू 25 धावसंख्येची गरज. अजूनही महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. सर्वात अनुभवी खेळाडू एक्सपिरियन्स कंपेनियर तकदीर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र झेल जरूर उडाला होता, परंतु थोडासा यष्टी रक्षकापासून दूर राहिला. जरूर संधी क्रिएट झाली होती विकेटची. सूरज सारखा फलंदाज जर इथनं बाद झाला असता तर मात्र एक जरूर कॉन्फिडन्स हाय लेवल वरती गेला असता मानकोली संघाचा. निश्चितच भरपूर वेळा आपण मॅचेस पाहिल्यात. मानकोली संघ लो स्कोरिंग वरती देखील चांगली फाईट देण्यासाठी जाणला जातो. मागच्याच वर्षीचा या वर्षीचा माफ करा खासदार चषक निश्चितच अतिशय चांगला खेळ या यंग ब्रिगेडने दाखवला होता. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 27. 2 चेंडूंवरती 2 धावा फक्त आल्यात. यावेळी मात्र बॉल हवेमध्ये उंच स्कायर झालाय. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळी झेल स्वीकारतोय कॅप्टन. कॅच पकडले की मॅच पकडले. आता निश्चितच येणारा काळ आपल्या धावसंख्या 27. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज. मोठा विकेट या ठिकाणी मिळवलाय तकदीरनं. प्रणय अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल गॅप मध्ये आता फरार होईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्याने 4 धावेसाठी हा चौकार. चौकार. आखूट टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलचा पूर्णपणे फायदा उचलला. यावेळी मात्र अजून एक चांगला स्ट्रोक. बडे मॅच का बडा खिलाडी निश्चितच प्रणय पाटील. तर सामन्यावरती पकड आता इथे करत असताना या षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 वरती. 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. तकदीर माली अतिशय महत्वाचा चेंडू घेऊन यावेळी मात्र बॅकफुटला गेले. स्वतःला जागा बनवली. याही वेळीला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी अटेम्प्ट केला आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या 3 बॉल वरती प्रणयनं व्हॉट अ मॅच.
शेवटचा अंतिम षटक जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. मॅजिकल ओव्हर आता कोणता गोलंदाज हाताळतोय? गोलंदाज मोहित आलाय. पहिलाच बॉल अतिशय चांगला चेंडू थोडासा पडल्यानंतर खाली राहिला. तरी आता 9 धावा वाचवण्यासाठी संघर्ष केला जातोय. जर चर्चा करत होती की यंग साइड यंग ब्रिगेड खूप चांगला खेळ करते आणि पुन्हा एकदा मोहितनं पहिला बॉल अतिशय चांगल्या लाईन वरती टाकला. यावेळी थोडेसे स्टंप मिस झाले. पंच लगेच येतायत. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल वाईड बॉलचा इशारा करतायत. पाच चेंडू 8 धावसंख्येची गरज. उमेश तरे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळाली आहे. चांगला क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली थ्रो फेकी. चार चेंडू 7 धावांची गरज. सामना हळूहळू आता जसजसा डॉट बॉल येईल किंवा सिंगल डबल येईल तस तसा मात्र दबाव हा साईश खारबावरती जाणार आहे. परंतु इथनं एखादा आता मोठा फटका आला तर मात्र सामन्याचं चित्र पलटून जाईल. प्रणय अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. निश्चितच मोठ्या मॅच मध्ये सातत्याने तो प्रदर्शन करतच असतो. बडे मॅच का बडा खिलाडी. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मोहित इथे अक्षरशः मोहून टाकणारी गोलंदाजी करतोय. इम्प्रेस करत असताना एकदा प्रदर्शन आवडलं असेल तर दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या वाजू द्या. ज्या प्रकारचा क्रिकेट या दोन्ही संघांनी इथे दाखवलाय. पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट. यावेळी मात्र ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटची शक्यता आहे. फलंदाज बाद झालाय. धावबादच्या स्वरूपामध्ये मोठा विकेट. वॉर मॅच. प्रेक्षक आता मात्र खुश. जो तिकीटसाठी पैसा खर्च केला होता तो पैसा वसूल झालाय सगळ्या प्रेक्षकांचा. 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. काय गोलंदाजी केली आहे मोहितनं. निश्चितच एकविरा मानकोली हा मोहित पुढचे 2 बॉल कसे टाकतो. यावेळेचा बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. पहा कोणत्या क्षणी इथे चुकी झाली आहे. 2 चेंडू 6 ची गरज असताना बीमर आलाय. नियंत्रण कंट्रोल स्वतःवरती ठेवणं फार गरजेचं असतं आणि दबावाची परिस्थिती असते आणि अशा दबावाच्या परिस्थितीमध्ये किती मोठा खेळाडू असू द्यात त्याच्या पायाखालची जमीन ही स्थिर राहत नसते. 2 चेंडू 4 धावेची गरज आणि फ्रीट. आणि त्यातल्या त्यात तर उमेश तरे जो सध्या नॉन स्ट्राईकला होता तो देखील आता स्ट्राईक इनला आलाय. चेसिंग कंपल्सरी असेल. 2 चेंडू 4 धावेची गरज. फ्रीटचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळी मात्र बॉल अलॉंग द कार्पेट जातोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक प्रभाकर त्या ठिकाणी सज्ज होते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि वाईड थ्रो. 1 चेंडू 2 धावेची गरज. कंपल्सरी 2 धावा. वॉर मॅच. आता प्रेक्षक नाहीत, आमचे स्कोरर कॅमेरामॅन सुद्धा उभे राहिलेत.
एक चेंडू 2 धावेची गरज. काय सामना रंगलाय खरोखरच. सगळ्यांचीच मनं जिंकणारा हा क्रिकेटचा सामना मित्रांनो. 9 स्टार ग्रुप अक्षरशः आता खुश झाला असेल. याचसाठी आम्ही स्पर्धा ही ठेवली आणि निश्चितच प्रेक्षक देखील खुश, 9 स्टार ग्रुप देखील खुश. एक चेंडू 2 धावेची गरज. काल देखील अशी परिस्थिती जरूर होती. एक बॉल 1 ची गरज असताना प्रणय पाटील ते एक धाव जरूर काढली होती राजनोलीच्या मैदानावरती. आज तोच संघ आहे परंतु समोर एकविरा मानकोली संघ. 1 चेंडू 2 धावांची गरज असणारा मोहित विरुद्ध उमेश असा सामना आता आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे. निश्चितच आता ही परिस्थिती अशी आहे की यावेळेला एखादा क्षेत्ररक्षक जरूर करत असेल की माझ्याकडे तर बॉल येणार नाही ना, कारण खूप कठीण परिस्थिती असते, दबावाची स्थिती असते. दबाव स्पष्टपणे दिसतोय. 1 चेंडू 2 धावेची गरज. यावेळीचा बॉल हवेमध्ये आहे. झेलची शक्यता. दीपेश माली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि कॅच स्वीकारली आहे. शेवटच्या बॉलवरती